तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण 2-3 हप्त्याच्या खंडानंतर मिलिंद प्रश्नाच्या वाचन आणि पठण्याला सुरुवात करतो. मागच्या रविवारी मी बाबाविषयी थोडीशी माहिती दिली होती आणि थोडस नंतर मग आज संध्याकाळी उद्या इकडे यायचंय म्हणून जेव्हा मिलिंद प्रश्न वाचायला घेतला आणि योगायोग बघा की नेमकं त्याच प्रश्नाभोवती आजचा प्रश्न आहे की गृहस्थ राहणं उत्तम आहे की भिक्षू राहणं उत्तम आहे. कारण माझ्या मुलांनी तोच प्रश्न मला विचारला होता आणि हा मिलिंद प्रश्न किती प्रासंगिक आहे की जवळजवळ 2300-2400 वर्षापूर्वी राजा मिलिंदाला पडलेले प्रश्न आजच्या माझ्या मुलालाही तोच प्रश्न पडला होता की भिक्षू राहणंच जरुरी आहे का, ग्रस्त जीवनामध्ये माणूस उच्च कोटीला जाऊ शकत नाही का, हा त्याचा प्रश्न राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न तंतोतंत आजही जशाला तसा लागू पडतो. आणि म्हणून आज आपण या प्रश्नाकडे, मागच्या वेळेस आपण महाप्रजावती भगवान बुद्धाच्या मावशी आणि सावत्राईचं वस्त्रदान हा प्रश्न बघितला होता. खंड पडल्यामुळे बराचसा हे होतं कारण फोन येत गेले, काही लोकांना माहिती नव्हतं की बाबा गेल्यामुळे खंड पडला. मग प्रश्न म्हटल्यानंतर त्यांची अशी तक्रारबाजा असायची की काय म्हणते जी, बरोबर आहे काय, तुम्ही 2-3 ते दिलं नाही आणि नंतर सांगितलं बाबा गेले की मग सॉरी आम्हाला माहिती नव्हतं, असं नव्हतं. बऱ्याचशा गोष्टी अशा होतात. माणसावरती अधिकार गाजवणं याला एक धारिष्ट्य लागतं आहे की नाही, किंवा आपुलकी लागते. आईवरती माणूस अधिकार गाजवतो कारण ते ग्रहित असतं की ही माझी आई म्हणून, तिथे कुठल्याही नियमाची गरज नाही. जन्माला आल्याबरोबरच त्या मुलाचा अधिकार आईवरती होतो. तसंच भिक्षूचा आहे का की भिक्षूंनी समाजाने भिक्षूवरती अधिकार गाजवावा. म्हणून काहीच्या प्रश्नात जे फोन येतात त्या तक्रारी वजा असं वाटलं की नक्कीच समाजाचाही भिक्षूवर अधिकार असला पाहिजे. आणि मग त्याच्या स्पष्टीकरणार्थ जेव्हा मी बाबाचं हे टाकलं तेव्हा बऱ्याच जणांचं सांगितलं की आम्हाला बऱ्याच दिवस माहिती नव्हतं, तुम्ही जो संकल्प केलाय तो नक्की पुरा करा बाबाच्या याच्यावरती. आम्ही तुम्ही थोडंसं सांगितलेलं आम्हाला प्रेरणादायी वाटलं बऱ्याच जणांना. काय असतं की आपल्यामध्ये एक काय म्हणतात त्याला की पुढच्याला वाईट वाटू नये म्हणून आपली एक प्रथा असते की चांगलंच म्हणायचं. कोणाच्या श्रद्धांजलीलाही गेलं, तो माणूस गुंडही असला, त्याच्या नावावरती 27-28 केसेस जरी असल्या पण त्या श्रद्धांजली सभेत चांगलंच बोलायचं असतं, वाईट बोलायचं नसतं. म्हणून बुद्धाने भिक्षूला मला वाटतं त्याच्याच करता सांगितलं की काय धम्म असेल तसा सांगा, चापलुसी करू नका. कारण समाजामध्ये ती एक, माणसामध्येच ती एक प्रवृत्ती असते की समोर असणाऱ्या माणसाला दुखवायचं नाही आणि म्हणून त्याची स्तुती करायची किंवा त्यांनी केलेल्या कामाचं स्तुतिगान करायचं. हा स्वभावताच माणसाचा स्वभाव आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की हा स्वभावता असणारा स्वभाव चुकीचा आहे, कारण त्यांनी पुढच्याला त्याचं मूल्यमापन करता येत नाही. आणि म्हणून की ह्या प्रश्नाचं मूल्यमापन करताना मला समाजापेक्षा समाजामध्येच वावरणारे हे 2 घटक की जे आपल्यातून सोडून गेले ते बाबा, त्यांचा एकच प्रश्न होता की भिक्षू होणार असाल तर चांगले भिक्षू व्हा. माहिती नाही त्यांच्या मनात कसला भिक्षू होता, कारण त्यावेळेसही मी सिरियस घेतलं नाही, त्यांना विचारलं नाही चांगला भिक्षू म्हणजे कसा, कारण तेही 5 वर्षाचं भिक्षू जीवन जगतच होते ना. आणि विशेष म्हणजे की त्यांचे पूर्वश्रेणीचा मुलगा आणि आताचे थेरो भिक्षू हेही महाराष्ट्रात थोडेफार नावाजलेले भिक्षू आहेत. मग परत मलाच म्हटलं की बाबा मला तसं का नाही म्हटले की त्यांच्यासारखे भिक्षू व्हा, चांगला भिक्षू व्हा म्हटले. डोळ्यापुढे काहीतरी असेल ना. आणि मला परत ते एक राहून वाटतं की मी विचारलं का नाही बाबाला की नेमका तुमच्या वाक्यातला चांगला भिक्षू
कसं असेल आणि ते राहून राहून आठवतं. आणि म्हणून मग मी बऱ्याच वेळेस वाचत गेलो. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की बौद्ध धर्म जर वाढवायचा असेल, बौद्ध धर्म जर हे करायचं असेल, तर त्याला 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि बाबासाहेब त्यातली पहिली गोष्ट सांगतात की बायबल सारखाच एक बुद्धाचा धर्मग्रंथ असावा. पहिली गोष्ट आहे. पण बाबासाहेब बऱ्याच वेळेस आमची लोक बाबासाहेबाचा भिक्षूविषयीचा काय दृष्टिकोन होता चुकीचा सांगतात. सगळेजण बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली म्हणून भिक्षूविषयी नाही. बिलकुल बाबासाहेबांचा भिक्षूविषयी खूप शुद्ध हेतू होता. म्हणून बाबासाहेब दुसरं कारण सांगतात की भिक्षू संघाचा आत्ताच्या तत्व प्रणालीमध्ये आणि वागण्यामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. हे दुसरं तत्व बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब भिक्षूला नाकारत नाहीत, पण भिक्षूच्या वर्तणुकीचं आणि आचरणाचं नियमाचं आमूलाग्र बदल करायला सांगतात. बाबाच्या संकल्पनेतला भिक्षू चांगला भिक्षू कोणता नसेल. आणि बाबासाहेबाला नंतर ते बनवता आलं. बुद्ध आणि त्याचा धम्म याची प्रस्तावना पण बाबासाहेब 5 तारखेला लिहितात. बहुतेक भिक्षू करताही त्यांनी कुठेतरी लिहिलेलं असेल, पण ते अजून कोणाच्या लक्षात आलं नाही. मला तर वाटतं लिहिलं असेल काही कुठे. कारण एका ठिकाणी माझ्या वाचनात आलं की बाबासाहेबाला सिद्धार्थ कॉलेजच्या बाजूला जी जागा होती भिक्षू करता विद्यालय काढायचं, कॉलेज काढायचं. जर कॉलेज काढायचं होतं तर बाबासाहेबांनी त्याचे नॉर्म्स, नियम्स आणि घटना तर नक्कीच बनवलेली असेल की त्यांच्या संकल्पनेचा भिक्षुक कसा असावा. दुर्दैवाने ते कोणाच्याही म्हणजे नजरेतही आलं नाही किंवा अजून तरी नाही आला. आणि म्हणून आपल्याला तर्कावरती बाबासाहेबांना कसा भिक्षू अपेक्षित असावा असं. कारण मिलिंद प्रश्नामध्ये नागसेवंती भिक्षूचं वर्णन करतात ते बुद्धाच्या अनुसार. आम्हाला भिक्षू हवा आहे तो बाबासाहेबांचा अनुसार. कारण बाबासाहेब म्हणतात की आम्हाला अस्पृश्य लोकांना शूद्रपूर्वी कोण त्याच्यामध्ये बाबासाहेब स्वतः म्हणतात की अस्पृश्यांना म्हणजे मांगा महाराज संतांना मोक्ष मिळवण्याकरता धर्माची गरज नाही. आम्हाला आमचा स्वाभिमान आणि अभिमान आणि अधिकार मिळवण्याकरता धर्माची गरज आहे. किती फरक आहे. कारण धर्माची गरज आपण जर व्याख्या केली तर आमचे विष्णू निर्वाणापर्यंत येऊन सोडतात की नाही. बाबासाहेब म्हणतात सध्या आम्हाला याची गरज नाहीये. कारण हा पद्धती समाज स्वाभिमान शून्य आणि अधिकार शून्य आहे. दोन्ही गोष्टी नव्हत्या. आजही तशा नाहीये. म्हणून आमचा दिक्के कॉक्रोच पार्टी करतो. आंबेडकर कॉक्रोचची याचेही शोधावर नाही. काही गोष्टी ह्या डोक्याच्या काळात घेतल्याप्रमाणे भिक्षू आणि ग्रस्त जसा माझ्या मुलाने प्रश्न विचारला की बाबा घरी राहूनही जे भिक्षू जीवनात साध्य करता येतं ते घरी राहूनही साध्य करता येतं. आणि तो तसंच नाही. कारण सामान्य माणसामध्ये त्याच्यामध्ये फरक आहे. तो मुंबई महानगरपालिकेच्या पीडब्ल्यू डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर लागला असताना राजीनामा देऊन आज तो युपीएससीची तयारी करतो. आणि युपीएससीच्या तयारी करता त्याचा सब्जेक्ट हे भारताचे दर्शन घेतलेले आहे आणि म्हणून त्याच्यात बौद्ध दर्शन तो अभ्यास करतो. आणि तुला विचार करा युपीएससीच्या याला जर गेल्यावर दर्शन किती लेवलवरती असेल आणि तो ते अभ्यास आता त्याची परीक्षा आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक प्रश्नाला मी त्याच्या नाव उत्तर होत होतो. आणि म्हणून मी कुठेतरी दुसऱ्या याच्याखाली लपलो. आणि त्याने काल मला फोन केला आणि त्याने राहिलेल्या प्रश्नाचे 27 प्रश्न बाकी आहे आणि त्याच्यानंतर हनुमान प्रश्न. 27 प्रश्न तर त्याने गणितही मांडलं. प्रत्येक हप्त्याला एक प्रश्न घ्यायचा म्हणजे महिन्याला 4 प्रश्न होतात. बाबा 7 महिने लागले. म्हणजे त्याला अजूनही म्हणाले की 7 महिन्यानंतर तुम्ही परत या तुम्हाला दिलेली परमिशन आहे. आणि आता मी थोडासा दिल्लीला पटवून देईल चांगला भिक्षू होण्याचा आदेश माझ्या बापाने दिला आहे. आणि ग्रस्त जीवनापेक्षा भिक्षू जीवनामध्ये कसं साध्य करता येतं समजावून सांगता आलं पाहिजे. आणि आता प्रश्न येतो तो 24-25 वर्षापूर्वी राजा अक्षराला विचारला होता. आणि मला त्या मिलिंदाचं कौतुक वाटतं की त्याला कसं कळलं असेल की पुढच्या जमान्यामध्ये एका सरदार शिकला एक त्याचाच मुलगा प्रश्न विचारेल आणि मग हा नाग सेना एवढा बुद्धिमान नसेल. आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथे देऊन ठेवलं की याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून असा प्रश्न पण बघूया म्हणजे नाग सेना विचारायला प्रश्न मिळून आणि त्याचं कसं विश्लेषण केलं आपण सविस्तर बघूया.
सांगितले आहे की हे भिक्षूंनो रस्त्यावर भिक्षा असो पण नियमानुसार निवडून आलेल्या कारणाची ते स्तुती करतो. हे भिक्षूंनो असे व्यक्ती सन्मान रूपाने ज्ञान धर्म आणि पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकते. म्हणजे चांगले शुभ गोष्ट परिधान करणारे, विशेष सुखाचा आस्वाद घेणारे, श्री पुस्तकाच्या यात्रेचे पालन करणारे, काशीच्या सुगंधी कुंदन चूर्णाने आपल्या अंगाचे उठणे करणारे, नाना प्रकारच्या माळा अजून उठण्याचा वापर करणारे, रोपे पैशाच्या व्यवहारात सापडले तसेच आपली एवढी रथसोन्याने सजविणारे ग्रस्त सुद्धा योग्य ठिकाणी ज्ञान धर्म पुण्याचे उजळाधारी होऊ शकतात. आणि आपल्या डोक्याचे मुंडन करणारे, केवळ काष्टा वस्त्र धारण करणारे, भिक्षेवर आपले जीवन निर्वाह करणारे, 4 शील समूहाचे पालन करणारे, तसेच 13 लोकांग गुणानुसार राहणारे प्रभूजी भिक्षू सुद्धा योग्य आचरणाने ज्ञान धर्म आणि पुण्याचे उत्तराधिकारी होऊ शकतात. तर म्हणते ग्रस्त आणि भिक्षू होण्यात काहीच स्वारस्य नाही. शिक्षण पदाचे पालन केल्याने काहीच प्राप्ती होत नाही. दुकान गुणानुसार जीवन घडविण्यास काहीच अर्थ नाही. जर सहजपणे निर्वाण पद प्राप्त होऊ शकते तर तशी नाना प्रकारचे दुःख भोगण्याची गरज काय. प्रश्न कसा आहे की त्यांनी विचारलं की भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात की ग्रस्त आश्रमामध्ये चांगल्या आश्रमाने माणूस पुण्य होऊ शकतो आणि तो झाला मिलिंद पकडतो आणि मग तो सांगतो की तर दोन्ही ठिकाणी निर्वाण मिळू शकतं. कसं आहे दोन्ही ठिकाणी निर्वाण मिळू शकतं तर मग भगवान बुद्धांनी भिक्षू होण्याला काय प्राधान्य दिलं. परत त्या गोष्टीचा अनुभव होतो की एका ठिकाणी भगवान बुद्धच म्हणतात की भिक्षू हा नदी नाल्याच्या प्रवाहाप्रमाणे आहे पण जाऊन शेवटी कुठे मिळायचंय सागराला मिळायचं. आणि म्हणून सागराला मिळताना मी नेहमी एक उदाहरण देत असतो की तुम्ही मच्छी मार्केटमध्ये जा, मच्छी विकतही घेऊ नका, पण त्या मार्केटमध्ये फक्त अर्धा तास फेरफटका मारा आणि घरी या. तुमच्या घरातली बाई लगेच सांगेल तुमच्या शर्टाला वास येतो, दुर्गंधीचा वास येतो. तेच तुम्ही अत्तराच्या मार्केटमध्ये जा, खरेदी नका करू, फक्त फिरून या. घरी आल्यावर सुवासिक अत्तराचा तुमच्या शरीराला वास येतो. असंच आहे, त्याच्यात ते उदाहरण नसेल पण धम्म आणि ग्रस्त जीवनातलं तेच उदाहरण आहे. ग्रस्त जीवनामध्ये तुम्ही कितीही पावित्र्याने राहण्याचा प्रयत्न केला तरी आसक्ती आणि आकांक्षा आणि वासना याच्यापासून मुक्तता होत नाही. जसं मच्छी मार्केटचं दुकान आहे तसं ग्रस्त जीवनातलं आणि अत्तराच्या दुकानातलं आहे तसं भिक्षू जीवनातलं आहे. भिक्षू होण्याचे उद्देश वेगवेगळे असते. आताच्या जमान्यात तेव्हा वेगवेगळे असते. तेव्हाही बुद्धाच्या काळातही त्रिपिटकामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगतात की काही नकली झाले, काही भोजनाकरता झाले, काही वेगवेगळे प्रसंग आहेत. आताही तसे प्रसंग आहेत. आणि म्हणून मग ग्रस्त आणि भिक्षू यांना जर एकाच रेषेमध्ये मोजायचं असेल तर मग मात्र त्यांच्या आचरणाचा विचार करावा लागतो. आणि म्हणून तुम्ही काय म्हणून जगलात याला किंमत नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात की तुम्ही काय, बाबासाहेबही तेच म्हणतात की तुम्ही काय म्हणून जगलात याला महत्व नाही, तुम्ही कसे जगलात याला खूप महत्व आहे. काय म्हणून जगलात, काय म्हणायला ग्रस्तामध्ये नाव येतं, बाबा कलेक्टर आहे, प्राध्यापक आहे, इंजिनियर आहे, अमुक आहे, वकील आहे, हे म्हणून जगलात. आणि तुम्ही भिक्षूमध्ये थेरो आहे, महाथेरो आहे, अपच्चक बुद्ध आहे, बुद्ध आहे हे म्हणून जगलात. असं म्हणून जगण्याला काही अर्थ नाही. तुम्ही कसे जगलात. डॉक्टर म्हणून जगलात तर त्या डॉक्टरकीच्या पेशाला किती नीतिमत्ता वापरली तुम्ही, का फक्त फीस कमवायची. कारण डॉक्टरची पहिली नीतिमत्ता आहे की माझ्याकडे आलेला रोगी मी पहिला दुरुस्त करेन, त्याच्यानंतरची फीस आहे. पहिला त्याचा नीती धर्म काय आहे, त्या माणसाला जगवणं आहे. वकिलाचा नीती धर्म काय आहे की माझ्या अशिलाची बाजू इमानदारीत मांडणे, खोट्याची नाही. आता आम्ही वकील खऱ्याचं खोटं खोट्याचं करायला जातात, पण वकिलाने आपली अशिलाची बाजू पुढच्याला समजावून सांगताना इमानदारीमध्ये माझा अशील वाचवल्या जाईल
हा त्याचा धर्म आहे. कोणालाही एखाद्या रेपिस्टला वाचवणं हा वकिलाचा धर्म होऊ शकत नाही. वकिली का करायची असते? तर सामान्य माणसाला आपल्यावरच्या गुन्ह्याचं व्यवस्थित निवेदन करता येत नाही म्हणून मध्यस्थी केलेला तो वकील. इंजिनियरचा धर्म काय आहे? तर तो ज्या विषयात पारंगत आहे त्या विषयाची निर्मिती इमानीद्वारे करणे. सिव्हिल इंजिनियरनी प्रमाणात रेती, सिमेंट आणि वीट याचा उपयोग करणं. भेसळ करणाऱ्याला इंजिनियरचा धर्म म्हणत. तसं मग भिक्षूचा धर्म काय? कनिष्ठ थेरो महाथेरो होणं हा भिक्षूचा धर्म आहे का? नाही. भगवान बुद्ध इथे सांगतात की नसता अभिमानाने झालेल्या भिक्षूला कवडीचीही किंमत नाही. एक प्रसंग सांगतो तुम्हाला त्रिपिटकामधला. महाकश्यप ही पहिली संगीती झाली की नाही, त्या संगीतीचे अध्यक्ष होते महाकश्यप. यांचा पूर्व इतिहास शक्यतो कोणी सांगत नाही. महाकश्यप खूप श्रीमंत श्रेष्ठीचा मुलगा आहे आणि कुठल्याही बापाला आपल्या मुलाचं लग्न व्हावं हे आवर्जून वाटत असतं. महाकश्यप जन्मताच वैरागी आहे, पण घरातले लोक एकुलता एक मुलगा आहे ते आग्रह करतात की तुला लग्न करावंच लागेल आमच्या सुखाकरता. महाकश्यपांना विचार करतो आणि मग ते म्हणतात ठीक आहे मी लग्न करतो, पण मला जशी पाहिजे तशी मुलगी तुम्ही शोधली पाहिजे. आणि महाकश्यप एक चित्र काढतात कल्पनेत. आता ते कल्पनेतलं चित्र असं असतं की ते म्हणजे जगात तेवढं सुंदर कुणी नसेल. लाव पात्र तुम्ही आता सौंदर्याचं जे हे काढता की त्याच्यापेक्षा कितीतरी त्या संकल्पनेहून आलेली आहे ती, तुम्ही जे हे केलं. आणि मग तिथे महाकश्यप ते चित्र काढतात आणि आई बाबाला देतात. अशी बायको हुबेहूब, याच्यात काहीच कमी नसावी. आणि त्यांच्यापासून 400 योजने दूर हुबेहूब तशीच मुलगी अस्तित्वात असते. आणि त्यावेळेच्या लग्न जमवण्याच्या पद्धती कशा असतात की त्यावेळेचे पंडित गावोगावी फिरून वधू संशोधन करत असतात. एखाद्या श्रेष्ठीच्या मुलाला तुम्ही जर विशाखेच्या लग्नाचा प्रसंग त्रिपिटकातला वाचला असेल तर असेच ते जातात, त्याच्यावर तो आहे. तसाच हा यांचा आहे. आणि हे जे वधू संशोधनाकरता निघलेले हातामध्ये चित्र आणि त्या गावामध्ये हुबेहूब जशाला तशी कशातही फरक नाही अशी ती मुलगी त्यांना भेटते. कश्यपाला वाटतं जिंदगीत भेटणारच नाही यांना अशी, आणि ती भेटते. आता ते चित्र घेऊन येतात, मिळवल्या जातात. महाकश्यप चाट पडतात. माझ्या कल्पनेनं बनवलेलं चित्र हुबेहूब कसं आहे, नाविलाज आहे. आणि म्हणून महाकश्यप पत्र लिहितात तिला, आपल्या दूतामार्फत पत्र पाठवतात की मला वैराग्य करायचंय, भिक्षू व्हायचंय, तू लग्नाला होकार देऊ नको. तिचंही तेच असतं समोर आणि तिलाही कळतं की माझं लग्न ठरणार आहे, म्हणून तीही पत्र लिहिते आणि आपल्या दूताकडे पाठवते. दोघांची भेट मध्यभागी होते दूतांची. दोघही दूत विचार करतात, दोघही दोघांच्या वडिलाचे स्वामी भक्त असतात. म्हणजे कश्यपाने पाठवलेला दूत हा त्यांच्या वडिलाचा स्वामी भक्त असतो. ते दोघं दूत विचार करतात की नाही, आपण हे पत्र पोहोचवायची नाही एकमेकाला आणि लग्न. गोष्ट मी कशी सांगतोय आणि कशा करता सांगतोय महाकश्यपाची त्रिभुवन तुम्ही लक्षात घ्या की कसं जगायचं आणि कसं वागायचं याचा प्रश्न आहे. दोघांनी वचन दिलेलं असतं आई वडिलांनी की असे अनुरूप भेटले तर आम्ही लग्न करू. अनुरूप भेटतात तर लग्न करावं लागतं. दोघांचंही लग्न होतं, दोघही घरी येतात आणि मग दोघही सांगतात मी पाठवलेली चिठ्ठी तुला भेटली नाही का? ती म्हणते मी पाठवलेली तुम्हाला भेटली नाही का? दोघही नाही म्हणतात. आणि मग ते विचार करतात की इच्छा दुसऱ्यांची आहे की आपण वैवाहिक जीवन जगावं, आपली इच्छा नाहीये. त्यांच्या इच्छेखातर आपल्या ह्या गळ्यातल्या माळा आपण पलंगावर टाकू, त्या बाजूने तू झोपत जा, ह्या बाजूने मी झोपत जाऊ आणि आपण ब्रह्मचर्याचं पालन करू. कारण इथपर्यंत कश्यप म्हणतात की आपल्याला गरज कशाची आहे? ब्रह्मचर्य पाळण्याची. आपल्या दोघांनाच माहित असावं, ते तिसऱ्याला माहिती असण्याची गरज नाही. आपण म्हणतो ना लोक काय म्हणते, ही संकल्पना येते की नाही पुढे? ही आपल्याला आपल्या मनाला माहिती आहे ना. आपण कधी कधी म्हणतो की नाही दुनिया मरू दे गेली खड्ड्यात. आपण काय करतो ते आपलं आपल्याला
माहिती असावं, महाकश्यपाच्या गोष्टीतून कधी आपल्याला आपलं माहिती असावं आणि कधी लोकांची भीती असावी, हा धडा महाकश्यपाने घालून दिलेला आहे. ते मधामध्ये हार असतो आणि अशी त्यांची 8 वर्षाची जिंदगी निघून जाते, कोणालाच काही माहिती. एका खोलीत झोपतात, आई वडिलांना वाटते सुखी संसार चालू आहे, पण हे दोघे ब्रह्मचार्याचं पालन करतात आणि दोघांच्या आईवडील मरतात. मग एक दिवस दोघं विचार करतात की आता ज्याच्या करता झालं होतं ते नाहीये, मग आता आपल्याला प्रवर्जित व्हायला काही हरकत नाही. दोघ जण विचार करतात की आता आपण प्रवर्जित होऊ आणि म्हणून ते प्रवर्जित व्हायला बाहेर निघतात. बाहेर निघाल्यानंतर काशाय वस्त्र अंगावर घेतात आणि तिथे मात्र महाकश्यप म्हणतात की आता तू तुझ्या रस्त्याने जा आणि मी माझ्या रस्त्याने जातो, कारण आता इथे तुमच्या अंतर्मनाला किंमत नाही, लोकांच्या मनाला किंमत आहे. कारण शिवर घेऊन जर आम्ही एकत्र राहिलो तो लोक वंदता काय म्हणतील, आता याचा विचार आपण केला पाहिजे. जोपर्यंत घरात होतो तोपर्यंत तुझ्या माझ्या मनाला किंमत होती, आता तुझ्या माझ्या मनाला किंमत, लोकांच्या मनाला किंमत आहे. आणि खूप सुंदर म्हणतात ते की दुसऱ्याला पाप घडवण्याकरताही आपण कारणीभूत होऊ नाही. कारण आपण जर एकत्र राहिलो तर लोक नाव ठेवतील. आपण 8 वर्षाची जिंदगी ब्रह्मचार्याने जगली हे तुला मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे का? आणि लोकांना माहिती नसण्याची गरजही नव्हती त्यावर, पण आता गरज आहे. म्हणून आपण कधी कधी म्हणतो की आपण कोण म्हणून जगलो याला किंमत नाही, आपण कसे जगलो याला खूप मोठी किंमत आहे. आणि म्हणून भिक्षू आणि ग्रहस्थामधला हा फरक आहे की महाकश्यप ग्रस्त राहतात आणि तोपर्यंत ते त्यांचं ब्रह्मचार्य आजही पाळतात, कोणालाही माहिती नसताना फक्त स्वतः करतात. पण जेव्हा ते सार्वजनिक जीवनात येतात, धडा कोणा करताय हा? आपल्या करताय. की जेव्हा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असतात तेव्हा तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही कसे वागलात, तेव्हा तुमच्या मनाला तुमची ग्वाही पटली पाहिजे, साक्षीदार तुमचं अंतर्मन असलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये येता तेव्हा मात्र तुमच्या मनाला किंमत नाही. ते सार्वजनिक रित्या तुम्ही कसे वागता, सार्वजनिक जीवनातलं तुमचं आचरण कसं आहे याला खूप मोठी किंमत आहे. आणि म्हणून इथे ग्रहस्थ आणि भिक्षूमध्ये हा फरक आहे. आजही तुम्ही कसेही वागला, रोडवर दारू पिला तर जास्तीत जास्त काय म्हणतील, बेवडा आहे, दुर्लक्ष करा. पण शिवरातला भिक्षू दारू पिला तर काय होईल? जो दारू पिणार आहे तोही त्याला कोचऱ्या भाषेत बोलेल, शोभतं का म्हणते तुम्हाला आहे, म्हणेल की नाही हा स्वतः रोज दारू पितो, पण तोही येऊन काय म्हणेल, शोभतं का म्हणते तुम्हाला आहे. आणि म्हणून आपण कोण म्हणून जगलो याला किंमत नाही, आपण कसे जगलो. आणि म्हणून भिक्षूंनी भिक्षू सारखंच जगलं पाहिजे हा नियम लागू होतो. आणि मग भिक्षू जीवन कशा करता असतं, तर इथे हे खूप सोप्या भाषेत सांगतात की ते म्हणतात, महाराज जर कोणी प्रवर्जित व मी प्रवर्जित भिक्षू आहे म्हणून गर्वाने फुगून गेला आणि योग्य आचरण करीत नसेल तर त्याचे भिक्षू बनणे व्यर्थ होय. त्याने कितीही ज्ञान प्राप्त केले असेल तरी त्याला काहीच फळप्राप्ती होणार नाही, त्याचे प्रयत्न व्यर्थ समजावे. यात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराज एखाद्या भिक्षूचे याचे असते तर एखादा ग्रस्त धर्म विनयानुसार योग्य आचरण करीत असेल तर तो ज्ञान धर्म व पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो. महाराज एखादा प्रवर्जित भिक्षू देखील धर्माच्या विनयानुसार आचरण करून ज्ञान धर्म व पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो. प्रश्न येथे कोणते जीवन जगतो हा नसून कसे जीवन जगतो हा आहे. महाराज असे असले तरी भिक्षू हाच अधिपती आहे. प्रवज्येत अनेक गुण आहेत, त्याचे मोजमाप करता येत नाही. प्रवज्येच्या गुणाचा अंदाजच लावता येत नाही. महाराज ज्याप्रमाणे यथेच्छ वरदान देणाऱ्या मणिरत्नाच्या गुणाचे मूल्यमापन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे प्रवज्येचे गुण अथांग व अगणित आहेत. प्रवज्येत विविध गुण आहेत, त्याचा अंदाज लावणे अशक्य आहे. आणि म्हणून इथे मी परत जे हे उदाहरण तुम्हाला दिलं की भिक्षू, बऱ्याचशा गोष्टी आजही आपल्या लक्षात येत नाही. मागच्या महिन्यात बाबा गेल्यानंतर मला नाव घ्यायला काही हरकत नाही, कारण आता मी ठरवलं बाबा होते तोपर्यंत काही गोष्टी जरा हातच्या राखून बोलायच्या. आता मी ते हातच्या राखून बोलणं सोडून दिलं, कारण बाबाने सांगितलं चांगला भिक्षू बना. मग चांगला भिक्षू बनायचा. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात
की प्रबुद्ध मी त्याला म्हणतो की जो स्वतःपुरतच काम करतो आणि त्या रेशमाच्या किड्यासारखा आपल्या स्वतःभोवती कोश घेऊन आतल्या आत मरतो, मी त्याला बुद्धिवान किंवा प्रज्ञावान म्हणायला तयार नाही. मी त्याला प्रज्ञावान म्हणतो की तो आपल्या बुद्धीच्या विकासाबरोबर समाजातल्या अनष्ट रूढीवरती निर्दयपणाने घाव घालतो. मी त्याला खरा प्रज्ञावान आणि खरा माणूस म्हणतो. मग हे तत्व बाबासाहेबांचं मला वाटतं भिक्षूलाही लागू पडत असेल. माणसाला जसं लागू पडतं तसं भिक्षूलाही लागू पडत असेल. मग भिक्षूनी स्वतः चांगला होता होता दुसऱ्या चांगला भिक्षू घडवणं हेही त्याचं कर्तव्य आहे. आणि पुढच्या भिक्षूमध्ये जर काही दुर्गुण दिसत असेल किंवा पुढच्या व्यक्तीमध्ये दुर्गुण दिसत असेल तर तो चव्हाट्यावर आणणं भिक्षूचं काम. कारण नाही आणलं तर तो दुर्गुण वाढत जाईल. तुमच्या रोगाचं निदान झाल्यावरही तुम्ही जर त्याचं ऑपरेशन करणार नसाल तर त्यात किडे पडल्याशिवाय राहणार. कारण जर निदान होतंय तर मग मात्र त्याच्यावरचं ऑपरेशन झालं पाहिजे. चांगला भिक्षू त्याला. आणि म्हणून आता ठरवलं की उर्वरित आयुष्यामध्ये कोणाला राग येईल किंवा लोभ येईल याची कुठलीही पर्वा न करता चिकित्सकपणाने आपल्याला जसा समजला तसा धम्म पुढच्याला सांगणं हे चांगल्या भिक्षूचं कर्तव्य असावं असं मानून त्याच्या पुढची मी गोष्ट करणार आहे. म्हणून बाबाचं निधन झाल्यानंतर पहिलाच प्रोग्राम आला. आमच्या गावचेच एक आमचे जावाई म्हणतात त्याला, ते माझ्याकडे आले आणि भंतीजी कुठलेच भंतीजी भेटत नाही, प्राध्यापक मंडळी आहे, त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि आंबेडकर कॉलेजच्या हॉलमध्ये आहे, म्हणून तुम्ही जरा या. सांगितलं मनस्थिती नाही रे बाबा तशी, बाबा आत्ताच गेले, नाही करता येणार. पण त्याचा आग्रहच होता. आणि ते प्राध्यापकही स्वतः आले. प्राध्यापक इथेच राहतात, वाघमारे नावाचे प्राध्यापक आहे. दोघंही मला वाटते नवरा बायको प्राध्यापक आहे. आणि ते आले की नाही भंतीजी या, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आंबेडकर कॉलेजच्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे. आता मी गेलो तिथे, कारण तिथला ऑडियन्सही तोच असेल ना, प्राध्यापकाचा ऑडियन्स त्या लेवलचाच ऑडियन्स. मलाही जाताना थोडं बरं वाटलं, दुःखात का होईना, पण आपण थोडासा धम्मा सांगू. आणि विशेष म्हणजे आंबेडकर कॉलेजचे प्राध्यापक मंडळी आहेत म्हटल्यावर हे पण विद्वानच असतील, त्याच्या पुढे आपण तोकडे पडू एखाद्या वेळेस सांगताना. पण परत बाबासाहेबांचं आठवलं की तू तुझ्या मनचा धम्म नको सांगू. बुद्धही म्हणतात तुझ्या मनातलं तू काही सांगू नको, आहे जसा धम्म आहे तसा सांग, म्हणजे तुला खजील व्हायची वेळ येणार नाही. मुलाचा वाढदिवस आहे, एवढा खर्च केलाय त्यांनी, सजवलाय तो पूर्ण हॉल, आणि लग्नाला जसे दोन्ही बाजून ते धूर उडवतात की नाही असं, तसा धूर उडवत बगलेमध्ये मुलगा दोघं नवरा बायको स्टेजवर आले. हे काही भला मोठा आणलेला आहे. कारण आता आपल्याला परत सांगतो तुम्हाला, आपल्या समाजाला वाईट वाटू की काय वाटू, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. कुठल्याही समाजामध्ये एवढं फॅड वाढदिवसाचं नाही तेवढं तुमच्या समाजामध्ये आहे. नुसता आपल्या जन्माचाच वाढदिवस नाही करत, मग घराचा वाढदिवस, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, याच्या प्रत्येकाचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाला केक कापणं हा नीतिनियम असतो. आणि सर्वात जास्त बौद्धिस्ट लोकांमध्ये अननेसेसरी खर्चाचं हे आहे. करा ना, वाढदिवस अवश्य साजरा करा. बाबासाहेबांनी सांगितलं एका ठिकाणी की तुमच्या घरी भिक्षूला बोलावल्याला दोन कारण सांगितले, की ज्याचा जन्म झाला आणि ज्याचा मृत्यू झाला या 2 दिवसात बोलवा, बाबासाहेब सांगतात. पण आम्ही त्याचं एवढं फॅड केलंय, तसंच त्याचं एका बाजूला भला मोठा केक माणसाच्या उंची एवढा. असू द्या म्हटलं. मीही आपल्या बौद्ध पद्धतीने तिथे गेलो आणि मग मी माईक हातात घेतला आणि सुरुवात केली की पुढे बसलेले सगळे विद्वान मंडळी आहे. तरी पण, आणि वेळ झाला होता, 8, 8:30 वाजले होते, पण धम्माला तडजोड नसते. आणि म्हणून तरी मी आपला थोडक्यामध्ये त्रिरत्न वंदना, आशीर्वाद आणि एक छोटीशी धम्मदेशना देऊन आपण कार्यक्रम संपवू. तेवढ्यात खालील एक चिठ्ठी आली वाघमारे साहेबाकडे, भंतीजीला सांगा की नुसतं स्त्री शरण पंचशील घ्या, धम्म देशना द्यायची काही भानगड करू. आता तो माझ्या खालीच बसला, ती चिठ्ठी मला दिसते वाचताना. आता मग माझ्यातला भंतीजी खडूस भंतीजी जागा झाला. मी त्रिरत्न वंदना म्हणता म्हणता रत्न सुत्तही घेतलं, महामंगल सुत्तही घेतलं, अर्ध्या तासाची वंदना घेतली आणि 1.5 तासाची धम्मदेशना. आणि त्या धम्मदेशनेच सांगितलं ज्यांना आवडणार नसतील त्यांनी उठून जावं. इव्हन वाढदिवसावाल्या मुलाच्या बापालाही जरी नाही आवडलं त्यांनी मुलगा घेऊन जावं, नंतर केक कापायला यावं. सगळे परेशान झाले. सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला धम्म फक्त दाखवायचा आहे का? वाढदिवसाला भिक्षू न्यायचा आहे,
फक्त त्रिशरण पंचशील घ्यायचंय आणि मग केक कापायला आम्ही मोकळे होतो. त्याच्याकरता नका बोलवू ना. आग्रह आहे का भिक्षूचा तुम्हाला? नका बोलू, आनंद करा साजरा तुम्हाला जसा करायचा तसा. आणि मग सांगा मात्र तिथे, कारण हे तुम्हाला सांगतो की त्यांच्यातला मराठा वाढदिवस नाही करत, ते अभिष्ट चिंतन करतात आणि हरिनाम जपतात. त्यांच्या 25 वर्षाच्या अभिष्ट चिंतनाला काय ठेवतात? ते हरिनाम जपतात. त्यांच्यातून तुमच्यात हा फरक आहे. आम्ही वाढदिवसाला भंतीजीला फक्त त्रिशरण पंचशील म्हणायला बोलवतो आणि मात्र केक कापून हा त्याच्या थोबाडाला लावतो, तो त्याच्या थोबाडाला लावतो आणि अशा प्रकारचा आनंद आम्ही साजरा करून आमच्या धम्माची वाट लावतो. हाच प्रश्न इथे आहे की ग्रस्त जीवनामध्ये आणि भिक्षू जीवनामध्ये दोघांनी दोघांचे आचरण सोडल्यामुळे धम्माची वाट लागते. कारण त्यावेळेच्या नागसेनाच्या पुढे मला वाटतं चांगले भिक्षू होते म्हणून त्यांनी भिक्षूवरती टीका केली नाही, पण आताच्या नागसेनाला करावं लागेल. कारण बाबासाहेबाला वारंवार बदलवणारा भिक्षू हवा होता. बाबासाहेब म्हणतात की मुळापासून यांच्या पूर्ण नियमाचं मूल्यांकन करावं लागेल, असा भिक्षू आपल्याला घडवावं लागेल. आणि त्याच्याच पुढे बाबासाहेब म्हणतात की जागतिक लेवलचा भिक्षू संघ असा. 3 गोष्टी सांगितल्या होत्या बाबासाहेबांनी. पहिलं बायबल सारखा ग्रंथ, दुसरा प्रशिक्षित भिक्षू आमूलाग्र बदल केलेला, आणि तिसरा जागतिक लेवलचा भिक्षू संघ. त्याच्या पाठीमागच्या संकल्पना खूप होत्या, ह्या प्रश्नाला रिलेटेड होत्या. त्यावेळेच्या नागसेनाने सांगितलं की प्रव्रजित भिक्षूच्या लाभाची गणनाच करता येत नाही. अंगावर चिवर घेणं, नागसेन बनतेजी म्हणतात याचे काय फायदे याची गणना करता येत नाही. आमच्या भिक्षूला तरी कळलंय का की अंगावर चिवर घेतल्यानं भंते नागसेन म्हणतात की त्याच्या लाभाची गणना करता येत नाही. म्हणते नागसेन आणि बुद्ध कधीच खोटं बोलले नाही. मग नागसेनाचं वाक्य खोटं असेल का? जर अंगावर चिवर आलं तर अनगणित फायदे होतात आणि हे नक्कीच होत असले पाहिजे. त्याच्याशिवाय म्हणते नागसेन म्हणणार नाही. बुद्धांनी नाही सांगितलं. बुद्धाच्या काळामध्ये त्यांच्या अगोदरच्या वैदिक धर्मामध्ये 4 आश्रम सांगितले होते. त्यातला शेवटचा आश्रम आहे संन्यास आश्रम. तो कधी घ्यायचा आहे? 70च्या पुढे. वैदिक धर्म काय सांगतो? 70च्या पुढे. राजा बिंबिसाराने भगवंताला तोच प्रश्न विचारलेला आहे सिद्धार्थाला. अरे भल्या माणसा, तू अजून तरुण आहेस, तुझ्या डोक्याचे केसही काळे, वैराग्य स्वीकारावं हे तुझं वय नाहीये. तुझ्या बापाचं तुझ्या राज्यात काय डिस्प्यूट झाले असेल ते सोडून दे, माझं अर्ध राज्य तुला देतो. तुझ्या पूर्ण जवानीचा तारुण्याचा फायदा घे आणि मग जा ना म्हातारपणात तुला वैराग्य घेऊन जायचं. परंतु बुद्धाच्या काळामध्ये बघा, प्रव्रजित झालेलं सगळे तरुण आहे. शाक्य कुळातले असतील, कुठलेही असतील, पण हे सगळे तरुण प्रवर्जित झाले. विचार करा की राजपाट सोडून भिक्षू जीवनात जाणं. आजही आपण जर काही फायदा असेलच तर पार्टी बदलतो ना. तिकीट देणार असेलच तर इकडचे तिकडे जातात. तसे जातात का? नाही जात. मग त्यावेळेस पूर्ण तारुण्य जाळायची तयारी ठेवली म्हणजे काहीतरी फायदा असेल की नाही. त्यावेळेचे जे फायदे असतील, राजकुमार भिक्षू झाले, प्रवर्ज्या घेतल्या. आता आम्ही कंपल्सरी थोडके जर सोडून दिले तर 50च्या मोठे भिक्षू होतात. सगळं करून सवरून काहीतरी होतंय, मग वेगवेगळ्या टाईपचे. पोरं सांभाळत नाही, चला भिक्षू. काम करायचा कंटाळा आला, चला भिक्षू. मग पैसे कमावता येतात, चला भिक्षू. जर असा भिक्षू होत असेल तर त्या भिक्षूमध्ये आणि ग्रस्तामध्ये एखादा ग्रस्त, म्हणून मी नेहमी उदाहरण तुम्हाला काळशीरामाचं देत असतो की एका भिक्षूनी एका रात्री एका ठिकाणी विनाकारण थांबू नये. याचाच अर्थ बुद्धाने सांगितला, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय. एका रात्री एका ठिकाणी थांबायला नाही सांगितलं. त्या काशीरामनी भगवंतानी घर सोडायला सांगितलं. ते काशीराम आपल्या आईला पत्र लिहितात, आई मला आता खूप उशिरा बुद्ध कळला, आता मी लग्न करणार नाही. लग्न तर करणारच नाही, पण आजपासून मी घरी
येणार नाही. पूर्ण बुद्ध झाले ते असं मला म्हणायचं नाही, त्यांच्यातही काही ना काही कमी असतील, पण बुद्धाचे एक 4 गुण मात्र ज्या भिक्षूला जमले नाही ते काशीरामला जमले होते. त्यांनी आपल्या नावावर एकही अकाउंट ठेवलं नाही, स्वतःच्या नावावर घर घेतलं नाही, ते परत कधी घरी गेले नाही आणि एका रात्रीपेक्षा विनाकारण ते कोण्या गावात थांबले. आउटपुट काय असेल? त्यांचे शिष्य जसे बाबासाहेबांचे शिष्य परांगदा झाले तसे काशीरामचे शिष्य परागदा झाले. त्यांना जे अपेक्षित असणारा धम्म किंवा अपेक्षित असणारा बाबासाहेबांचा चळवळ वाढवता नंतर आली नाही. त्याच प्रकारे इथे भंते नागसेने समजावून सांगताना सांगतात की भिक्षू होण्याचे एवढे फायदे आहेत आणि त्याला ते उदाहरण देतात की माणसाच्या आयुष्यामध्ये, मी जसं तुम्हाला मच्छीचं आणि अत्तराचं उदाहरण दिलं तसंच सांगतात की कितीही निर्मळ माणूस असला तर ग्रस्त जीवनामध्ये त्याला वासना आणि इच्छा निर्माण होतात. भिक्षूला त्या होत नाही, तो अल्पसंतुष्ट असतो. बघा भिक्षूचं जीवन कसं असतं, त्याची जास्तीत जास्त इच्छा कुठपर्यंत होत आहे? 12च्या आत जेवण. 12च्या आत जेवण करायचं तर काय करायचं? 5 घरं मागितले, जेवला, संपलं. याला तसं आहे का? नाही. ग्रस्त जीवनामध्ये कितीही पावित्र्यानं वागणारा असला तरी त्याला किमान महिन्याचा संग्रह तरी करावा लागतो. नाही लग्न केलं तरी त्याला वाटतं की नाही 1 महिन्याभराचं राशन आपलं जवळ असावं. फरक आहे की नाही ते? ग्रस्त आणि भिक्षूला फक्त 12चा इच्छा आहे, याला 1 महिन्याची इच्छा आहे. भिक्षूला नाहीच कुणी चिवर दिलं तर मसनामध्ये जा, तिथे फेकलेले कपडे उचल, पासोलीत बनवून अंगावर घाल, याला किमान 3 ड्रेस तरी पाहिजे. शुद्ध आचरणाचा माणूस आहे पण तरी त्याला किमान 2 ड्रेस तर पाहिजे की नाही? एक धुतल्यावर एक वाळू घालाय. आणि मग तो कमावण्याकरता, तो मिळवण्याकरता थोडी तरी इच्छा निर्माण होणार आहे. याला काय नाही, याला मसनात आणले कपडे, शिवले, सुईनी घेतला अंगात. त्याला जीवनामध्ये राहण्याकरता समाजाच्या बरोबरीने राहावं लागतं. भिक्षूला काही गरज नाही. 5 घरं मागितली, त्यातल्या 3 घराने दिली तरी तो त्याच्या परीने शुद्ध आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूला लवकर इच्छितस्थळी पोहोचत नाही. शेवटचं इच्छितस्थळ काय? ग्रस्ताचंही असो आणि भिक्षूचंही असो, सगळ्यांना परम सुखापर्यंत जायचं. माणसाचे परम सुख गाडी, घोडा, बंगला इथपर्यंत जातो, पण शेवटला मरताना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की शेवटी माणूस आध्यात्मिक होतो. जेव्हा बाबा माझे ऍडमिट होते की नाही 8 दिवस आयसीयू मध्ये होते, आणि आयसीयू मध्ये खरं आध्यात्मिक होते. कारण तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर देव असतो. शेवटच्या याला पोहोचलेला असतो तो. कुठल्याही संपत्तीचा हव्यास त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. तो त्याच्या चेहऱ्यावर एक तर आसक्ती जगण्याची असते किंवा मी आतापर्यंत काय केलं ही पश्चातापाची असते. दोनच असतात. माणूस आयसीयू मध्ये गेल्यावर आध्यात्मिक बनतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबाजी ज्या वार्डामध्ये होते 10 नंबरच्या, तिच्या 9 नंबर मध्ये 3 माणसं बाबाच्या अगोदर गेले 8 दिवसात. आणि तीही जवान लोक गेले, त्यातले 2 बाया, 1 माणूस. आणि ऊन लागण्यामुळे गेली, त्या उन्हाच्या प्रकोपाने गेली. आणि त्या तिघालाही मी बाजूलाच असल्यामुळे तिघालाही बघितलं. तिघाच्या चेहऱ्यावरती एवढी निरामय आसक्ती होती की मला जगायचंय, कारण अजून मला काहीतरी करायचं बाकी आहे. तिथे त्याला अध्यात्म कळत होतं. एक तर जोर जोराने ओरडू ओरडू बोलत होता, त्या बाईला बोलवा, मी तिचं नाही काय केलं. ही मुलगी असेल मला वाटते, त्या मुलीला काहीतरी यांनी दिलं नसेल, तो ओरडत होता शेवटच्या क्षणात. आणि मग इथे येतं की ग्रस्त जीवनातलं. आणि माझे बाबा 8 दिवस एकदम शांत होते, कोणाला बोलतही नव्हते आणि काहीही नव्हते. एवढे शांत होते की शेवटच्या क्षणापर्यंत त्याच चेहऱ्याने गेले. आपल्यामध्ये शिवरामध्ये असणाऱ्या भिक्षूचा आणि याचा, तो कुठल्याही उद्देशाने जरी आला असेल आणि 3 वर्ष जरी अंगावर चिवर राहिलं, तर मग मात्र त्याचा कितीही अशुद्ध हेतू असेल, त्या हेतूचं शुद्धतेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. ज्याचं होत नाही मग मात्र तो घालायला त्याला त्याच्या इच्छा आकांक्षा सांभाळावं लागतात. भिक्षूला समाधी आणि विपश्यना करायला वेळ असतो, म्हणून तो निर्वाणापर्यंत लवकर पोहोचतो. अल्प समाधानी असतो, थोडक्यात समाधान मानणारा भिक्षू असतो. आणि म्हणून भिक्षू आणि ग्रस्ताच्या जीवनामध्ये भंते नागसेनेने प्रत्येक उदाहरण देतात. ते सांगतात की एखादा बाल, कारण त्यावेळची उदाहरणही तशीच असायची ना,
राजा होता, राजाजवळ काय असायचं? राजाची प्रजा, हत्ती, घोडे, बाण, तलवार, धनुष्य, ह्याच गोष्टी होत्या ना राजाजवळ त्यावेळेस. आता ते आहे का? आता लोकशाही आहे. मग त्यावेळेसची उदाहरणं असतात की गुळगुळीत केलेल्या बाणाने, रंधा मारलेल्या बाणाने तो जर सरळ सोडला तर लक्षापर्यंत जातो. तसंच आहे की भिक्षू हा अंगावर चिवर घेतलं म्हणजे त्या गुळगुळीत बाणासारखा आहे. तो एकदा जर सोडला तर लक्षापर्यंत जाऊन तो पोहोचतो. ग्रस्त जीवनातलं तसं नाहीये. त्याला किती गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर आवरण येतात. म्हणून आजही आपण बघतो की त्यावेळेच्या राजेशाहीमध्ये तसं असेल तर आजच्या लोकशाहीमध्ये आमचा भिक्षू. परत आमच्या याच्यामध्ये चुकीची प्रथा पडलेली आहे आणि ती प्रथा आता मोडणं गरजेचं आहे. कारण भिक्षूंनी राजकारणाविषयी बोलू नये असं बरेच जण म्हणतात. त्यांनी म्हणावं तो भाग वेगळा, पण आमच्यातलेच अगोदर म्हणायला सुरुवात करतात. काय आहे याच्या पाठीमागचं राजकारण? त्यांचा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झालेला आमच्या लोकांना चालतो आहे की नाही? उत्तर प्रदेशमध्ये आपले असतील की नाही, सहन करतात ना. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झालेला चालतो, पण भिक्षूने मात्र राजकारण सांगितलेलं चालत नाही. त्या योगी आदित्यनाथला जपान, म्यानमार इकडे मोंक म्हणतात. एक बौद्धाचा मोंक मुख्यमंत्री झाला. त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि बरंचसं त्या डोक्याच्या केशवापनामुळे त्या उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याचशा बौद्ध राष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट आहे. आज आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आमचाही भिक्षू, म्हणून सांगितलं ना की भिक्षू, आज आमचेही भिक्षू मठापती झाले. रागही येऊ द्या. आम्हाला जे बुद्धाने सांगितलं ते करायचं सोडून आम्ही मठापती झालो. म्हणून या महाराष्ट्रातले काही भिक्षू तुम्ही जर प्रॉपर्टी बघितले तर करोडपती आहे की नाही? प्रत्येकाचा प्रश्न आपापल्या ठिकाणी करून केला. बुद्धाने ही संपत्ती जमवायलाच नव्हती सांगितली. आम्ही विचारत नाहीत त्या संपत्तीचा विनियोग काय आहे. एक धम्म परिषद घ्यायची, संपलं आमचं. मग ह्या भिक्षूमध्ये आणि ग्रस्तामध्ये राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नामध्ये की मग भिक्षूमध्ये आमच्यामध्ये काय फरक आहे? आजही भिक्षू बघा, तुम्ही जर कधी पत्रिका छापली की ते लिहितात अमुक अमुक भंतीजी परभणी, अमुक अमुक भंतीजी औरंगाबाद. कशाला पाहिजे रे बाबा तुझा धर्म? असावं का भिक्षूला? बुद्धाने दान स्वीकारलं ना. बुद्धा एवढं दान तर कोणालाच नाही भेटलं. जेत वनावरती त्या एवढ्या एक जमिनीवरती सुवर्ण मुद्रा आकारलं, तेवढं दानात आहे का हिंमत कोणाची द्यायची? ते स्वीकारलं बुद्धाने, पण कोणाकरता स्वीकारलं? संघाकरता स्वीकारलं. कारण त्यावेळेचे दानही त्यांना माहिती होतं की दान कोणाला द्यावं आणि कसं द्यावं. आज आमच्या दानदात्यालाही माहिती नाही दान कोणाला द्यावं आणि कसं द्यावं. दान पारमिता सांगितली बुद्धाने. भिक्षू आणि ग्रस्तामधलाच फरक सांगतोय, कुठे कुठे तुम्हाला हलवत नाही. कारण हे आता महाराष्ट्रात घडलं पाहिजे, घडत नाही. कोणीतरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधली पाहिजे. ह्या म्हणीचा अर्थ तरी माहितीये का कोणाला? मांजराच्या गळ्यात घंटी बांध, काय याचा अर्थ आहे? कारण मांजर हे डोळे झाकून दूध पिते. त्याची संकल्पना काय असते की मला दुनिया बघत नाही. कारण त्याने डोळे लावलेले असतात ना, बघत नाही. पण कुत्र, वाहक, मांजर आपल्यासारखं घोट पाणी पित नाही. त्याचे बिने टचक 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 करत पाणी पित. आणि म्हणून घरातल्या मांजराला घंटा बांधा, ते दुधात तोंड घालताना कळेल तुम्हाला की दूध प्या. आणि म्हणून म्हणतात मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची? कारण मांजर गळ्यात घंटी बांधू देत नाही, ते बोचकारत, नखाने बोचकारत. आणि म्हणून ह्या गोष्टी अशा असतात की आपल्यालाही, मी दोष नेहमी वरच्या कृतीला कधीच देत नाही, मी नेत्याला बी कधीच दोष देत नाही. कारण नेता, आणि म्हणून घरामध्ये जन्माला येणारं मूलही तुमचे जीन्स घेऊन पैदा होतं. तुम्ही अपेक्षा नका करू की तुमच्या घरात जन्माला येणारा कलेक्टर होईल. तुमचे जीन्स जर तसे असतील तर नक्की होईल. पण तुमचे जर जीन्स चोर डाकूचे असतील तर 40% ते त्याच्यात झिरपलेले आहेत. मग त्याला सुधारवण्याचा बुद्धाने सांगितलेला तो नियम आहे की तुला तुझ्या परिस्थितीनुसार त्याला बदलावं लागेल. जीन्स तर तुमचेच आहेत. म्हणून समाजामधून
तुमच्या समाजामधून तुमच्यासारखाच नेता निर्माण होईल ना ग्रहस्थ जीवनामध्ये, आणि भिक्षूही तुमच्यासारखाच होईल. भिक्षू काही दुसरून येणार नाही ना. राहुल सांस्कृत्यायन महापंडित ब्राह्मण आहे, आनंद कौशल्य आहे, वेगळ्या जातीचे आहे, परंतु तुमच्यातला 70 वर्षातला, माफ करा मला, नाव घेण्यासारखं भिक्षू आहे का? धम्मकीर्ती असतील, आनंद कौशल्य असतील, ज्ञान रक्षित असतील, हे सर्व बाहेरच्या समाजातले. अजून तुमच्यातला नाही झाला. बाबासाहेबाला अपेक्षित असणारा भिक्षू मला तरी आज दिसला नाही. म्हणून मला माझ्या बाबाचे शब्द आठवतात की भिक्षू बनणार असाल तर चांगले म्हणते जीवना, कारण 5 वर्षात मला वाटते त्यांनाही भेटली. एखाद्या वेळेस असे नाही तर त्यांनी मला नाव सांगितलं असतं त्यांच्यासारखे बना. प्रयत्न करूया आपण चांगला भिक्षू बनण्याचा. ह्या वर्षावासाच्या नंतर काही संकल्प आहेत आणि कुठल्याही गोष्टीला, म्हणून मी परत सांगितलं की बौद्ध भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली, पण धम्माचा विकास करण्याकरता त्यांना लोकांची गरज भासली. ती लोक जर मिळालीच नसते तर धम्म वृंदीगत झालाच नसता. तसंच बाबासाहेबाला महाराणी साथ दिलीच नसती तर बाबासाहेब बोधिसत्व झाले नसते. आणि म्हणून कुठल्याही चांगला भिक्षू होण्याला माझ्या आत्ताच्या चिंतनाप्रमाणे की चांगला समाजही घडणं जरुरी आहे. कारण बिन पाण्याच्या शेतीवरती गव्हाचं पीक घेता येणार नाही. आणि म्हणून त्या शेतीमध्ये ती शेती उत्कृष्ट करण्याकरता ह्या समाजाचं पीक करणं, आजही आपण म्हणतात की भारत बौद्धमय करीन, माझी कॅपॅसिटी दुर्दैवाने असेलही, पण तेवढं वय आता माझ्याजवळ नाहीये की मी पूर्ण भारतामध्ये फिरेन. आणि म्हणून एक लिमिटेड, आपण म्हणतो की भात शिजला की नाही याची परीक्षा एका शीतावरनं केली जाते, तसं शीत होण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया. त्याला तुमच्या लोकांची साथ मिळेल अशी एक अपेक्षा व्यक्त करून आजची ही धम्मदेशना किंवा आजचा हा मिलिंद प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल की ग्रस्त आणि भिक्षू याच्यामध्ये काय फरक आहे. तर दोघांमध्ये फरक एवढाच आहे की शर्यतीमध्ये रेषा एक जरी असली तर शेवटचं लक्ष साध्य करायला भिक्षू हा सक्षम असतो. ग्रस्त जीवनामध्ये अडचणी भरपूर येतात. आजचा त्याचा सार आहे. हा तुम्हाला समजला असेल. नागसेन भंतेजीने असाच समजून सांगितला होता. राजा मिलिंदाला समजला होता. तुम्हाला समजलाय की नाही समजलाय माहिती नाही, पण माझी अशी अपेक्षा आहे की समजला असेल. त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करूया आणि आजची धम्मदेशना इथेच थांबूया.